Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to learn merits of Mendeleev's periodic table and demerits of Mendeleev's periodic table. First, see the merits of Mendeleev's periodic table. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे गुण काय आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया. हा मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल आहे. ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये इलेमेंट्सची अरेंजमेंट त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केलेली आहे. त्यावेळेस 63 इलेमेंट्स माहिती होते आणि त्या 63 इलेमेंट्सला त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने या टेबलमध्ये अरेंज केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अरेंज करताना त्या इलेमेंटचे फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज यासुद्धा विचारात घेऊन अरेंजमेंट केलेली आहे. तर त्यावरून या टेबलचे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स काय आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट मेरिट इज ॲटॉमिक मासेस ऑफ सम इलेमेंट्स वेअर रिवाइज्ड सो ॲज टू गिव्स देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. ॲटॉमिक मासेस जे आहेत, ॲटॉमिक मासेस ऑफ सम इलेमेंट वेअर रिवाइज्ड सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलमध्ये काही इलेमेंटचे ॲटॉमिक मासेस चेक करून पुन्हा रिव्हाइज केलेले आहेत. म्हणजे काही इलेमेंटचे ॲटॉमिक मासेस रिव्हाइज केलेले आहेत. रिव्हाइज केलेले आहेत म्हणजे दुरुस्त केलेले आहेत. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम BE इज 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron B. बेरिलियमचा ॲटॉमिक मास हा 14.09 असा होता, परंतु 14.09 असा चेंज करून तो 9.4 असा करेक्ट केलेला आहे. बघा, हा बेरिलियमचा जो ॲटॉमिक मास आहे तो 9.4 केलेला आहे आणि तो 14.09 असा होता, तो चेंज केला आणि 14.09चा 9.4 केल्यामुळे त्याला या टेबलमध्ये बेरिलियमला बोरॉनच्या अगोदर प्लेस करण्यात आलं. बोरॉन 11 आहे आणि हा 9.4 केल्यामुळे बोरॉनच्या अगोदरच्या जागेवर याचं स्थान ठरवण्यात आलं. तर हा याचा ह्या चार्टचा काय आहे, मेरिट आहे, फायदा आहे. सेकंड मेरिट्स इज मेंडेलिव्हज केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर इलेमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन अँड गिव्ह नेम अँड देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड. मेंडेलिव्हजने काय केलं की त्याच्या या पिरियॉडिक टेबलमध्ये काही रिकाम्या जागा सोडल्या की जेणेकरून काही इलेमेंटचा शोध लागलेला नव्हता, तर त्या इलेमेंटचा शोध लागलेला नसताना देखील त्यांच्या जागा रिकाम्या सोडल्या. आणि एवढंच नाही, तर त्या शोध न लागलेल्या, डिस्कवर्ड न झालेल्या इलेमेंटला त्यांनी नावसुद्धा दिलं. तर त्यांनी नाव त्या इलेमेंट्सला दिलं इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन असे तीन व्हेकंट प्लेसेस त्यांनी तिथे ठेवल्या. फॉर एक्झाम्पल बघा इथे 44 नंतर 68 आणि नंतर 72 ह्या रिकाम्या जागा ठेवल्या. आणि ह्या व्हेकंट प्लेसेस त्यांनी आपल्या टेबलमध्ये ठेवल्या, कारण इथले इलेमेंटचा शोध अजून लागलेला नव्हता, डिस्कवर्ड झालेले नव्हते आणि म्हणून त्यांच्या जागा रिकाम्या ठेवल्या. आणि त्यांना नावं पण दिली. 44च्या प्लेसवरती इका बोरॉन नावाचे इलेमेंट, 68च्या प्लेसवरती इका ॲल्युमिनियम नावाचे इलेमेंट आणि 72 या प्लेसवरती इका सिलिकॉन नावाचे इलेमेंट असे त्यांनी नावंसुद्धा ठरवली. आणि नुसती नावंच नाही ठरवली, तर त्या जागी जे इलेमेंट्स नंतर शोधले जाणार होते त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा प्रेडिक्ट केल्या. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी काय असतील हे सुद्धा भविष्य सांगून ठेवलं. आणि कालांतराने त्यांचा शोध लागल्यानंतर तो इका बोरॉन म्हणजे स्कँडियम होता, इका ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम होता आणि इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम होते.
अशा पद्धतीने हा त्याचा सेकंड मेरिट आहे पिरियॉडिक टेबलचा. आता थर्ड मेरिट काय आहे बघा. तिसरा त्याचा फायदा काय आहे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा. देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. However, when noble gases helium, neon, argon were discovered, Mendeleev created the zero group. आता ह्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबल गॅसेसला प्लेस रिकामी ठेवलेली नव्हती. इथं नोबल गॅससाठी प्लेस रिकामी नव्हती. पण जेव्हा केव्हा हेलियम, निऑन आणि अर्गॉनचा शोध लागला तेव्हा मेंडेलिव्हनी या हेलियम, निऑन आणि अर्गॉनसाठी झिरो ग्रुप काय केला, क्रिएट केला. झिरो ग्रुप तयार केला या टेबलच्या शेवटी. तर अशा पद्धतीने या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे 3 मेरिट्स आहेत. तर परीक्षेला मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स 100% विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे हा टॉपिक 100% स्टडी करून ठेवायचा. मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ सुद्धा आणि मेंडेलिव्हचे मेरिट्स, पिरियॉडिक टेबलचा मेरिटसुद्धा स्टडी करून ठेवायचा. आता आपण बघणार आहोत मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे डिमेरिट्स. डिमेरिट्स. नाऊ लेट अस सी द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे डिमेरिट्स आता आपण स्टडी करणार आहोत. लेट अस सी द फर्स्ट डिमेरिट. पहिला डिमेरिट काय आहे बघूया आपण आता. द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट and nickel is the same. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. कोबाल्ट आणि निकेल या हे जे 2 इलेमेंट्स आहेत यांचे ॲटॉमिक मास हे होल नंबर असल्याने आणि त्यांच्या क्रमामध्ये मेंडेलिव्हजला काय होती, संदिग्धता होती. म्हणजे कुणाला नंबर कुठला द्यावा हे मेंडेलिव्हजला कन्फ्युजन होतं. बघा आता कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्ट आणि निकेल संदर्भात तर इथे बघा कोबाल्टला 59च आहे, निकेलचा ॲटॉमिक मास पण काय 59 आहे. दोघांचा ॲटॉमिक मास 59 घेतल्यामुळे कोबाल्ट आणि निकेलला एकाच बॉक्समध्ये एकाच जागेवरती प्लेस करण्यात आलं. The whole number atomic mass of the elements cobalt and nickel is the same. त्यांचे atomic mass कसे होते, दोघांचे सेम होते. And therefore there was an ambiguity regarding their sequence in the Mendeleev's periodic table. त्या दोघांच्या जागेबाबत मेंडेलिव्हजला संदिग्धता होती, कन्फ्युजन होतं. आता सेकंड डिमेरिट्स बघा. आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्हज put forth the periodic table as isotope have same chemical properties but different atomic masses. A challenge was posed is placing them in Mendeleev's periodic table. आता आयसोटोप म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की आयसोटोप हे असे इलेमेंट्स, हे असे ॲटम्स असतात की त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात, सेम असतात, पण ॲटॉमिक मासेस कसे असतात, डिफरंट असतात. ॲटॉमिक मासेस डिफरंट असून केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात आणि त्यामुळे अशा आयसोटोपला कुठे प्लेस करावं हे पिरियॉडिक टेबलमध्ये समजत नव्हतं. खूप मेंडेलिव्हजने ही पिरियॉडिक टेबल तयार केल्यानंतर खूप काळानंतर आयसोटोपचा शोध लागला आणि आयसोटोपचे केमिकल प्रॉपर्टीज या कशा असतात, सेम असतात, तर त्यांच्या ॲटॉमिक मासेस मात्र कशा असतात, डिफरंट असतात. सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आणि त्याच्यामुळे त्यांची जागा कुठे द्यावी, कशा प्रकारे पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांना प्लेस करावं हे खूप मोठं आव्हान होतं. तर आयसोटोप्स म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की एक एक्झाम्पल आपण आयसोटोपचं घेऊया. समजा हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. हा एक, त्याच्यामध्ये
P1 आणि N0. मग ॲटोमिक मास याचा आहे 1, ॲटोमिक नंबर आहे 1. हा आहे हायड्रोजन. दुसरा आहे Pची व्हॅल्यू 1, Nची व्हॅल्यू 1 आणि इलेक्ट्रॉन 1. मग हा हायड्रोजन जो आहे ॲटोमिक मास याचा काय येईल 1 + 1 2 आणि Z आहे 1. आणि तिसरा ॲटोमिक याचा आयसोटोप्स आहे हायड्रोजनचा P = 1, N = 2 आणि इलेक्ट्रॉन किती आहे 1. मग आता A = 1 + 2 3 आणि Z = 1. असे 3 हायड्रोजनचे काय आहेत आयसोटोप्स आहेत. आता यांचे केमिकल प्रॉपर्टीज तिघांच्या काय सेम आहेत, पण यांच्या ॲटोमिक मास 1 2 3 आहे. आता 1 ॲटोमिक मासप्रमाणे ह्या टेबलची अरेंजमेंट केलेली आहे इन्क्रीजिंग ऑर्डरने. तर मग इथे हायड्रोजन आहे 1, तर इथे हा हायड्रोजन पाहिजे, त्यानंतर इथे हा हायड्रोजन पाहिजे. एकाच बॉक्समध्ये हायड्रोजनला बसवण्यात आलेलं आहे, पण ह्या 3 आयसोटोप्सची जागा मात्र वेगवेगळ्या बॉक्समध्ये असेल. जर इन्क्रीजिंग ऑर्डरने आपण ॲटोमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी जर आपण यांना प्लेस देत असू, जागा देत असू, तर हे कन्फ्युजन राहिलेलं आहे आणि तिथे कशा पद्धतीने आयसोटोप्सला जागा द्यावी हे कन्फ्युजन होतं. आता तिसरा डिमेरिट्स बघा. थर्ड demerits, when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic masses does not appear to be uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between two heavy elements. बघा आता when elements are arranged in increasing order of atomic masses, the rise in atomic masses does not appear to be uniform. बघा ॲटोमिक मासेस वाढत्या क्रमाने मूलद्रव्यांच्या ॲटोमिक मासमध्ये जर नियमित वाढ होत असेल तर 2 हेवी इलेमेंट्स जे आहेत त्या 2 हेवी इलेमेंट्सच्या मध्ये किती इलेमेंट्स असतील याचं प्रेडिक्शन करणं मेंडेलिव्हच्या पिरियडिक लॉमुळे शक्य नव्हतं. हे 2 हेवी इलेमेंट्स जे आहेत या 2 हेवी इलेमेंट्सच्या मध्ये किती इलेमेंट्स असू शकतील हे या पिरियडिक टेबलमुळे सांगता येत नव्हतं. हा सुद्धा याचा काय आहे डिमेरिट आहे. आता चौथा डिमेरिट बघा काय आहे. इट कॅन नॉट बी डिसाइडेड व्हेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इज इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल ऑर इन द ग्रुप ऑफ हॅलोजन. आता बघा हायड्रोजनची जी जागा आहे प्लेस आहे ती ॲटोमिक मासप्रमाणे इथे येते, परंतु त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या हॅलोजनप्रमाणे आहे. परंतु हे डिसाईड होत नव्हतं. इट कॅन नॉट बी डिसाइडेड व्हेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इज. हायड्रोजनची करेक्ट पोझिशन ही ग्रुप 1 आहे की ग्रुप 7 आहे हे डिसाईड करता येत नाही ह्या टेबलवरनं. हे याचे 4 डिमेरिट्स आहेत मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे. तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे हे डिमेरिटसुद्धा एक्झामला 100% येण्याची शक्यता असते आणि म्हणून हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा 100% अभ्यास करून ठेवायचा. परीक्षेला येण्याची भरपूर शक्यता असते. स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.